श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, अध्यात्माच्या महासागराला शांततेने वाहवणं हे एक जबाबदारीचं काम असतं आणि याच अनुषंगानं जिल्हा प्रशासनाची तयारी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणती विशेष तयारी करण्यात आली आहे याच अनुषंगानं आज आपण आमंत्रित केलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांना. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोणती विशेष तयारी करण्यात आली आहे किंवा कोणत्या प्रमुख बाबींवरती लक्ष केंद्रित केलं जातं? जी बघा, माझी ही दुसरी वारी आहे. 2024च्या आषाढी वारीमध्ये मीच कलेक्टर होतो. तो त्या जे अनुभव होता ते अनुभवावर आम्हाला काहीच लेसन्स आम्ही डिराईव्ह केला होता की कुठे कुठे सुधारण्याची आवश्यकता आहे. गेल्या वारी पण खूप चांगला व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू शकलो होतो, तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारण्याची गुंजाईश असते. म्हणून काय काय सुधारणा आम्ही करू शकतो त्याची एक आम्ही लिस्ट तयार केला होता. तसेच यावर्षी आता मे महिन्यामध्ये सरासरी जे पाऊस आहे सोलापूर जिल्ह्याच्या 32 मिलीमीटर असते. यावर्षी 240 मिलीमीटर पाऊस झालाय. जवळपास 8-8.5 पट पाऊस जास्त झालाय. जून मध्ये पण तसेच आहे आणि जुलैमध्ये पण तसेच एक फोरकास्टिंग आहे. तर जास्त पाऊस झाला वारीच्या कालावधीमध्ये मग आमची काय तयारी असली पाहिजे, कारण एक वेळी पाऊस झाल्यावर सगळी जे नियोजन आहे, सगळे जे प्लॅनिंग आहे तो थोडा फेल होत असतं. त्यासाठी जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात ठेवून आणि गेल्या वारीचा अनुभव दोघं विषयावर आम्ही पूर्ण तयारी यावर्षीच्या केल्या आहे. उदाहरणासाठी पाऊस बद्दल जर आम्ही बोललो तर सर्वात जे मोठा प्रॉब्लेम असते एक वेळी पाऊस सुरू झाला तर तुमच्या प्रत्येक ठिकाणी चिखल होऊन जाते. आता मी एक उदाहरण देतो. आम्ही 6250 मोबाईल टॉयलेट्स आम्ही वारीमध्ये आणतो. ते प्रत्येक वेगवेगळे पालखी तडवर, पालखी मार्गवर, 65 एकरवर, वाळवंटवर आम्ही ते मोबाईल टॉयलेट सेटअप करतो. आता मोबाईल टॉयलेट्स तुम्ही सेटअप केला, पण मोबाईल टॉयलेट्स पर्यंत पोहोचण्याचा जे तुमचा मार्ग आहे, जे रस्ता आहे, तो जर जास्त पाऊस झाल्यामुळे चिखल झाला मग काय होत असते की लोक तो मोबाईल टॉयलेट वापर करणार नाही, ते खुल्यामध्ये शौच करणार ज्या ठिकाणी चिखल नाही आहे. मग तुमचे पूर्ण हे जे 6-6.5 टॉयलेट्स तुम्ही हे केलं आहे त्याचे काहीच उपयोग राहत नाही. म्हणून तुमचे मोबाईल टॉयलेट्स असतील, महिलांसाठी स्नानगृह असतील किंवा पालखी तळ असतील, जे जे ठिकाण आहेत, पार्किंगचे स्पॉट आहेत, त्या ठिकाणी आम्ही मुर्मीकरण खूप केलंय यावर्षी. जवळपास 8-9 कोटी रुपयाच्या केवळ मुर्मीकरण आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये केलंय. गेल्या वर्षी आम्ही 30,000 घनमीटरचं मुर्मीकरण केला होता. यावर्षी 74,000 घनमीटरचं आम्ही मुर्मीकरण केलं आहे, म्हणजे की 2.5 पट मुर्मीकरण आम्ही जास्त केलं आहे यावर्षी. तसेच तुमच्या 9 ठिकाणी आम्ही मोठे मोठे जर्मन हँगर उभे केले आहेत, वॉटरप्रूफ जर्मन हँगर, आणि 94 ठिकाणी लहान लहान वॉटरप्रूफ मंडप आम्ही पूर्ण पालखी मार्गावर उभे केले. प्रत्येक 3 ते 4 किलोमीटरवर आमच्या 5,000-3,000 चौरस फूटच्या वॉटरप्रूफ मंडप असणार विथ मोबाईल टॉयलेट, स्नानगृह अँड एव्हरीथिंग. सो तुमच्या गेल्या वर्षी जर तुम्ही पाहिला तर जवळपास 3,15,000 चौरस फूटच्या, एकूण मी सांगतो 3,15,000 चौरस फूटच्या वॉटरप्रूफ मंडप आम्ही जर्मन हँगर आम्ही उभे केला होता. यावर्षी 7,12,000 चौरस फूटच्या आम्ही वॉटरप्रूफ मंडप आणि वॉटरप्रूफ जर्मन हँगर उभे केला. वारकऱ्यांना कुठल्या प्रकारच्या त्रास नाही द्यायला पाहिजे. पाऊस पडला तर तुमच्या जवळमध्ये एक वॉटरप्रूफ मंडप आहे, तिथे जाऊन तुम्ही बसू शकता, उभे राहू शकता, जे पण आहे, भिजले नाही पाहिजे आमचे वारकरी. त्याप्रमाणे ही सगळी प्लॅनिंग आमची तयारी आहे. तसेच जास्त पाऊस झाल्यामुळे तुमच्या जे पिण्याचे पाणीची स्वच्छता आहे त्यावर थोडा प्रभाव पडतो. गेल्या वर्षी आम्ही 30 दिवस आधी आणि 8 दिवस आधी आम्ही वारीच्या आषाढी एकादशीच्या 30 दिवस आधी आणि 8 दिवस आधी आम्ही टेस्टिंग केला होता. यावर्षी आम्ही 30 दिवस, 15 दिवस आणि 8 दिवस आधी आम्ही टेस्टिंग करतो. क्लोरिनेशनवर आम्ही भर देत आहोत. तुमच्या मेडिसिन किट्स आम्ही 4,500 मेडिसिन किट्स दिंडी प्रमुखांना वाटप करत आहोत, ज्यामध्ये तुमच्या सर्दी, खोक, ताप या हे सगळे जे आजार आहेत त्याची औषध आम्ही त्यामध्ये टाकत आहोत. आताच आपण आरोग्य सुरक्षितता याविषयी सांगितलं, तर वारीच्या दरम्यान आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे?
बघा, वारीमध्ये आपत्कालीन व्यवस्था जी आहे ते पहिले आम्हाला हे थोडं याबद्दल चर्चा करावी लागेल की कुठले कुठल्या प्रकारची डिझास्टर घडण्याची शक्यता असते वारीमध्ये. जे प्रमुख आहे त्यामध्ये तो चेंगराचेंगरी आहे, कारण खूप मोठा गर्दी असते, चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. दुसरं आहे की जे भाविक आहेत ते लोक होडीमध्ये बसून ते लोक चंद्रभागामध्ये एक वेळी हे करतात, सवारी करतात. जर होडीमध्ये काही मिसहॅप झाला तो एक मोठा शक्यता आहे. तिसरं काय आहे की प्रत्येक पालखी तळमध्ये लोक गॅस कनेक्शन घेतात आणि तिथे ते जेवण त्यांचे शिजवतात. तर तुमचे जे गॅस कनेक्शन आहे ते अगदी सेफ असले पाहिजे. गॅस कनेक्शन ची सेफ्टी तुम्ही इन्शुअर नाही केली मग काही ब्लास्ट वास्ट घडण्याची शक्यता असते. चौथा तुमचे आहे की लोक पालखी तळवरच इलेक्ट्रिकल कनेक्शन पण घेतात त्यांचे टेंट साठी. तो इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये काही स्पार्क झाला किंवा काही घडला तो पण एक धोका आहे. हे 4 प्रमुख जे डिझास्टर आहेत त्याची शक्यता आहे. आता चेंगराचेंगरीसाठी आम्ही 13 हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केले आहे ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी घडण्याची शक्यता असू शकते. त्या ठिकाणी पोलीसच्या प्रत्येक 13 हॉटस्पॉटवर 22 लोकांची एक टीम आम्ही तैनात करतो. त्याला काठ टीम आम्ही म्हणतो. कमांड ऍक्शन अँड रेस्क्यू टीम. त्यामध्ये 22 लोक असतात. 2 लोक जे त्या टीमचे कमांडर असतात. 10 लोकांचे काम असतात. 10 लोकांचे काम असते की जे लोक फसले आहेत चेंगराचेंगरीमध्ये त्यांना बाहेर कसं काढायचे, आणि जे बाकी शिल्लक जे 10 लोक आहेत ते लोक, हे जे लोक जखमी झाले आहेत त्यांना ऍम्ब्युलन्स किंवा ICU पर्यंत पोहोचण्याचे काम करतात. ते 22 गुणीला तुमच्या 13 जवळपास 250 लोकांची टीम आमची आहे, पोलीसची टीम आहे, जे फक्त चेंगराचेंगरीवर कसं नियंत्रण करता येईल त्यावर आहे. तसेच हे जे 13 हॉटस्पॉट आहे प्रत्येक हॉटस्पॉटच्या 50-100 मीटर मध्ये आम्ही एक फील्ड ICU पण सेटअप करतो. 5-8 बेडेड फील्ड ICU. त्यामध्ये स्पेशलिस्ट, ऑर्थोपेडिक, एनेस्थेटिस्ट सगळे लोक असतील. इक्विपमेंट, मेडिकल सगळे आम्ही दिलं आहे. त्याच हॉटस्पॉटच्या जवळ आम्ही ALS ॲम्ब्युलन्स पण आम्ही उभे करतो. मतलब आमचं प्लॅनिंग असं आहे की जर चेंगराचेंगरी झाली तर कार टीम तिथून लोकांना रेस्क्यू करेल, फील्ड ICU पर्यंत आणेल. तिथे त्यांच्या फक्त एक बेसिक ट्रीटमेंट, प्रायमरी ट्रीटमेंट आम्ही म्हणतो, स्टेबलायझेशन ज्याला आम्ही म्हणतो, आणि स्टेबलाइज करून ALS मध्ये तो माणूसला टाकून आम्हाला हॉस्पिटल त्याला घेऊन जावे लागेल. ह्या चेंगराचेंगरी बद्दल झाला. तसेच होडी जी आहेत, होडी चालक 220 होडी चालक आहेत, त्यांची सर्वांची रजिस्ट्रेशन झाली आहे. चालकच्या मालकच्या आधार कार्ड रजिस्ट्रेशन, मोबाईल नंबर सगळे आम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं आहे. 20+2चा रूल आम्ही सेटअप केला यावर्षी. चालक, त्यांचे एक हेल्पर आणि मॅक्सिमम 20 लोक त्यामध्ये बसू शकतात होडीमध्ये. तसेच तुमच्या 450 लाईफ जॅकेट आमच्याकडे आहे. अजून 500 आम्ही प्रोक्युअर केलं आहे. जवळपास 1000 लाईफ जॅकेट आहेत आमच्याकडे. आणि प्रत्येक होडीमध्ये जे वृद्ध आहेत, जे लहान मुले मुली आहेत, त्यांच्यासाठी लाईफ जॅकेट आम्ही यावर्षी कंपल्सरी करतो. एक रोप आणि बॉय सिस्टम असते. ते रोप आणि बॉय सिस्टम मार्फत आम्ही मार्किंग करून देणार की जे भाविक आहेत त्यांनी ते रोप आणि बॉय सिस्टमला क्रॉस करून तिथे आंघोळ करण्यासाठी नाही जायचे. असे डेप्थ मेजर करून आम्ही करतो. आणि ते रोप आणि बॉय सिस्टम जे आम्ही सेटअप करतो त्याच्या पलीकडे आमचे जवळपास 23 लाईफ बोट असणार. प्रत्येक लाईफ बोट मध्ये जे चांगले स्विमर्स आहेत ते लोक त्यांना असतील. नंबर 1 कोणत्याही भाविकला ते क्रॉस नाही आम्ही करून देणार. आणि जर क्रॉस केला तर आणि कोणी बुडून लागले तर हे लोक जे लाईफ बोट मध्ये जे तैराक आहेत, जे स्विमर्स आहेत, ते लोक त्यांना रेस्क्यू. आणि बाकी गॅस कनेक्शन, लाईट कनेक्शन साठी पण पथक आहे. त्याचे सेफ्टी आम्ही सर्टिफाय करणार, त्यानंतरच ते लोक वापर करू शकतील. अच्छा सर, जिल्ह्याची सीमा आणि आंतरजिल्हा समन्वयाबाबत नेमक्या कोणत्या योजना आखल्या आहेत? जी बघा, हा ज्या मतलब तुमच्या ज्या 2 मानाच्या पालखी आहे, सर्वात मोठे जे 2 मानाच्या पालखी आहेत, ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि संत तुकाराम महाराजची पालखी, हे दोघं तुमचे पुणे, सातारा आणि सोलापूर हा त्यांचा मार्ग आहे. आता बाकी जे 8 मानाचे पालखी आहेत ते नाशिकतून, अहमदनगरतून, वेगवेगळ्या ठिकाणातून ते येतात. आता त्यांच्या मतलब 600-700 वर्षापासून तोच मार्ग आहे. म्हणजे कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम कुठेही होत नाही, कारण तो तिकडे जे पोलीस आहेत, तिकडे जे मतलब सोलापूर, सातारा मध्ये जे पोलीस यंत्रणा आहे, तिथे जे जिल्हा प्रशासन आहे आणि आमच्या जिल्हा प्रशासन, आमची पोलीस यंत्रणा,
त्यांच्या टायअपचे ऑलरेडी ते SOP बरेच वर्षापासून तो सेट ऑलरेडी समन्वय अगदी पासून आहे. ऑलरेडी आमची बैठक VC द्वारे झाली आहे त्यांच्यासोबत. मी आणि साताराचे कलेक्टर, आमचे जे SP अतुल कुलकर्णी साहेब आहेत आणि त्यांचे जे SP आहेत ते नेहमीच आमच्या फोनवर बोलणं सुरू आहे. कुठल्याही प्रकारच्या त्यामध्ये प्रॉब्लेम आम्ही फेस करणार नाही, कारण तो सेट पॅटर्न आहे प्रत्येक वर्षाचा विषय. वारी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना सांगता येईल? जी बघा, त्यामध्ये कसं असते की प्रत्येक व्हेकल्स चालतात त्यांना पोलीस मार्फत पास देण्यात येत असते. ते ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच आम्ही आतमध्ये अलाव करतो. हे केल्यामुळे एक मर्यादित संख्या आहे व्हेकल्सचे जे पालखीच्या सोबत येऊ शकतात. बाकी तुमच्या जे सिटीमध्ये जे बस स्टँड आहे, पंढरपूर सिटीमध्ये जे मेन बस स्टँड आहे ते 28 पासून आम्ही बंद करणार. सगळे जे बसेस आहेत ते तिथे नाही येणार. ते भीमा बस स्टँड थोडं बाहेर, पंढरपूर सिटीचे बाहेर आहे, हा सगळे तिथे येतील. तुमच्या भीमा बस स्टँड आणि एक नवीन चंद्रभागा बस स्टँड आता सुरू झालं आहे. बसेस जे आहेत ते मोस्टली सिटीमध्ये येणार नाही. भीमा बस स्टँड बाहेरच आहे, ते बाहेर तुझे अमरावती, नागपूर, मराठवाड्यातून जे येतात ते भीमा बस स्टँडवर हे करतील. बाकी काय कसं आहे की आता तुमचा एक मोठा जे प्रॉब्लेम झाला होता की तुमच्या शिवाजी चौक पासून मंदिर पर्यंत, पश्चिम द्वार पर्यंत VIP मुवमेंट खूप जास्त होत होता. जे VIP येत होते त्यांच्यासोबत 10-15 त्यांचे व्हेकल्स, त्यामध्ये त्यांचे लोक है ना, ते आता नो व्हेकल झोन आम्ही डिक्लेअर केला होता एक आठवड्यापासून आणि त्याच्या कडक अंमलबजावणी होत आहे. म्हणून मंदिर परिसरामध्ये जे व्हेकल्सच्या जे कोंडी होत होता तो आता पूर्ण कंट्रोलमध्ये आला आहे. निर्मल वारी, हरित वारी, पर्यावरण पूरक वारी, तर वारकऱ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी यावर्षी काही विशेष उपक्रम राबवले आहेत. जे वारकरी संप्रदाय आहे ऑलरेडी त्यांच्या मतलब त्यांचे जे ट्रेडिशन्स असतात, त्यांचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्याबद्दल ते ऑलरेडी पर्यावरण बद्दल त्यांच्यामध्ये खूप जागरूकता आहे. विशेष आम्हाला करण्याची आवश्यकता नाही आहे ऍक्च्युअली. तरी सुद्धा हरितवारी एक मोहीम आम्ही गेल्या वर्षी पण हाती घेतली होती, यावर्षी पण हाती घेतली आहे. बरेच चांगले संस्था आहेत आमच्यासोबत. एक ग्रो ट्रीज म्हणून एक संस्था आहे, त्यांच्यासोबत आम्ही टायअप केलं आहे. जे पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी आम्ही स्पॉट्स आयडेंटिफाय केला आहे. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्लांटेशन ऑलरेडी सुरू केलेलं आहे. पंढरपूर सिटीमध्ये ऑलरेडी प्लांटेशन सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही IC मार्फत जे आम्ही बिलबोर्ड होर्डिंग आम्ही तयार करत आहोत, त्यावर आम्ही पर्यावरण बद्दल संदेश देत आहोत. मला वाटतं पंढरपूर सिटीमध्ये बरेच तुमचे संस्था आहेत जे नाट्य मार्फत आणि नृत्य मार्फत पर्यावरण बद्दल संदेश ते देणार. त्यांचे प्रोग्राम आयोजित झालेले आहे. तर प्रत्येक वेगवेगळे मीडियम मार्फत, वेगवेगळे माध्यम मार्फत वारकऱ्यांपर्यंत, आणि कारण तुमच्या पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या जो नजर असते, जो लक्ष असते ते वारकरी वारीवर असते. ते या मार्फत, रेडिओ मार्फत, तुमच्या TV चॅनल्स मार्फत, प्रिंट मीडिया मार्फत आमची हीच प्रयत्न आहे की वारकरी संप्रदाय आणि तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यापर्यंत पर्यावरण बद्दल जागरूकता आणि आमची जी जबाबदारी आहे पर्यावरण बद्दल त्याचा मेसेज पोहोचण्याची आमची ऑलरेडी तयारी आहे. ते आम्ही नक्की करू. अगदी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वारी व्यवस्थापनात कसा केला जातो किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जसं की AI? जी बघा, आता AIचं काय आहे की ऑलरेडी पोलीस विभागने AI ड्रोन्स ते लोक वापर करणार आहे. ते ड्रोन आम्ही जसा पालखी पुढे मूव्ह होईल, पुढे येईल, त्यांच्यासोबत AI ड्रोन्स तिथे असतील आणि त्याच्या फीड आम्हाला पण मिळेल. आणि AI ड्रोन यूज केल्यावर किती गर्दी आहे, कुठे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, क्राऊड मुवमेंट कुठे क्रॉस होत आहे, एक दुसऱ्यांना मतलब लागत आहे, ही सगळी माहिती आम्हाला मिळेल. त्याप्रमाणे आम्ही आमची जी फील्डची यंत्रणा आहे त्यांना तो संदेश देऊ. इथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, इथे गर्दी जास्त वाढत आहे, इथे थोडा ट्रॅफिक जाम म्हणून दिसत आहे, तर त्याप्रमाणे आम्ही त्याचे हे करू. दुसरा तुमचा जो प्रश्न होता आहे फक्त AI बद्दल नाही, डिजिटल बद्दल कसं आहे की वारीमध्ये जो मोठा प्रॉब्लेम असतो तो कसा आहे की तुमच्या मोबाईल नेटवर्क पूर्ण जाम होऊन जाते. तुम्ही कितीही बूस्टर लावले, काहीच केले, तुमच्या मोबाईल नेटवर्क तुम्हाला मिळणार नाही. म्हणून यावर्षी आम्ही काय केलंय
की 100 वायरलेस टेलिफोन्स आम्ही आमच्या यंत्रणाला वाटप करणार. 100 नाही, सॉरी 150 वायरलेस टेलिफोन्स आम्ही वाटप करणार. आणि हा जो वायरलेस टेलिफोन आहे तो 2G वर चालते. आज जे लोक आहेत प्रत्येकडे 4G 5G आहे हा ना, तर 2G नेटवर्कवर कुठल्या प्रकारचा प्रभाव होणार नाही, तो आम्ही करणार. तसेच 350 CCTV कॅमेरे आहेत सोलापूर पंढरपूर सिटीमध्ये. त्याची पूर्ण फीड आम्ही एक इंटिग्रेटेड कंट्रोल रूम सेटअप करत आहोत. तिथे आम्हाला येईल 33 टीव्ही स्क्रीन्स आम्ही घेत आहोत. 55 इंचच्या 33 टीव्ही स्क्रीन्स आम्ही घेत आहोत. 350 कॅमेरेची फीड आम्हाला तिथेच दिसते. आणि प्रत्येक आमची फील्डची यंत्रणा आहे 150 लोकांना, आमचे जे मेन 150 मुख्य जे 150 अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आम्ही वायरलेस टेलिफोन दिलाय. आम्ही पूर्ण सीसीटीव्हीच्या फीड बघणार आणि त्याप्रमाणे जे आम्हाला दिसलं त्याप्रमाणे आम्ही त्यांना सूचना देणार की तिथे अशी करण्याची आवश्यकता आहे. ते फील्ड आमची जी फील्ड यंत्रणा आहे त्यांच्यासोबत कम्युनिकेशनची आम्ही सिस्टम सेटअप केलं आहे. तसेच 50 ठिकाणी आम्ही वायफाय हॉटस्पॉट्स पण तयार करत आहोत. त्या ठिकाणी 100 MBPS स्पीड असेल. हे फक्त प्रशासनासाठी आहे. आणि त्याच्या मार्फत पण आम्ही फील्डमध्ये जी आमची यंत्रणा आहे तिथे काय चालू आहे, काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला फीडबॅक देऊ शकतील. इंटिग्रेटेड कंट्रोल रूम मध्ये आम्ही बसणार आणि आमची जी सूचना आहे, आमचे जे आदेश आहेत ते आम्ही त्यांना कम्युनिकेट करू शकतो. हा डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही वारीवर एक पूर्ण नियंत्रण कसा ठेवता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शासनाचे वेगवेगळे विभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, काही तरुण मंडळ पण यामध्ये सहभागी आहे. तर याचा समन्वय कसा साधला जातो? बघा, ऍक्च्युली जसं मी सांगितलं की वारी तुमची खूप एक जुनी परंपरा आहे. आता त्यासाठी बरेच मला वाटतं की 50-60 NGOs स्वयंसेवी संस्था आमच्या सोबत ऑलरेडी जुळलेले आहेत. जे वारकरी आहेत त्यांच्या जीवनबद्दल अंशछत्रचे खूप एक चांगलं इथे ट्रेडिशन आहे. त्यांच्या जीवनबद्दल, त्यांच्या राहण्याची व्यवस्थाबद्दल, एक तुमच्या जे चौफाड पासून पश्चिम द्वार पासून महाद्वार चौक जे मेन तुमच्या गर्दीच्या एरिया आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला माहित असेल एक रस्सी घेऊन व्हॉलंटियर्स उभे राहतात बॅरिकेड म्हणून, डिवायडर म्हणून. ते अनिरुद्ध महाराजांचे जे व्हॉलंटियर्स असतात आणि ते पूर्ण 3-4 दिवस तसेच ते राहतात. त्यांची मोठी आम्हाला मदत मिळते. ऍक्च्युली प्रत्येक ठिकाणी जे NGOs आहेत त्यांच्यासोबत ऑलरेडी VC स्थानिक पातळीवर झाली आहे आणि त्यांचे एक सिस्टम सेट आहे. त्याचे खूपच आम्हाला मदत मिळते. ज्यांना अजून आम्हाला ज्या स्वयंसेवी संस्थाला आमच्यासोबत जोडायचे आहेत ते लोक प्रांत जे आहेत पंढरपूर प्रांत किंवा DSP त्यांच्यासोबत ते संपर्क साधू शकतील आणि आम्ही त्यांचे पण सर्व्हिसेस कसा घेता येईल त्याबद्दल पण आम्ही नियोजन करू. पाहिलं होतं मी फोटोज ऑफकोर्स मी पाहिला होता. पण जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युली वारी मध्ये काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्ही कल्पना पण करू शकत नाही की किती मोठा आणि किती वास्ट एक्सरसाइज आहे. त्यांची तो गर्दी पाहून मतलब तुम्हाला भीती वाटते की हे कसा होणार, कसं काय होणार. माझी एक जे खूप चांगला अनुभव मला आता आठवून येतात. बरेच अनुभव आहेत, चांगले अनुभव आहेत. पण एक जे चांगला अनुभव होता की मी द्वादशीचा दिवस होता आणि मी वालवंट वर होतो आणि ते जे टॉयलेट्स आहेत मोबाईल टॉयलेट्स त्यांची स्वच्छता मी पाहत होतो. आणि ते स्वच्छता पाहिल्यानंतर मी ते महाद्वार घाट वरच उभे होतो. ते मला वाटतं की 2 एकदम 80-85 वर्षचे वयस्कर एक कपल होते. ते आले माझ्याकडे आणि ते सांगितले होते की यावेळी वारीची जी स्वच्छता होती आणि नियोजन खूपच चांगलं होतं आणि मला धन्यवाद दिले होते. त्या माझ्यासाठी खूपच एक मतलब चांगला अनुभव होता. वारी अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत कशी होईल यासाठी पुढील काय नियोजन? बघा, ऍक्च्युली कसं आहे की तुमची वारी जी आहे ते खूप, जसं मी सांगितले की 22-25 लाख लोक येतात. पण तो या वारीचा जो कालावधी आहे ते 10 ते मतलब 12 दिवस तुम्ही पकडा एकूण. आणि जे पीक जे दिवस आहे ते 4-5 दिवस असतात. म्हणून तुम्ही यासाठी जर तुम्ही परमनंट काहीच करायला गेलो की मी खूप एवढा मोठा जगाचं भूसंपादन करणार, इथे हे करणार, तो करणार, तुम्हाला एक लक्षात ठेवावे लागेल की हे 4-5-6 दिवस मॅक्सिमम 1 आठवड्याच्या प्रत्येक वर्षीमध्ये 1 आठवड्यासाठी तुम्हाला तो लागणार आहे. म्हणून एक
मिक्सचर असला पाहिजे की काही काही आम्हाला टेम्पररी करावे लागेल आणि काही काही परमनंट करावे लागेल. तर एक तुमचे जे पालखी तळ आहेत आमचे मतलब माळशेज तालुक्यामध्ये आणि तसेच तुमचे पंढरपूर तालुक्यामध्ये पालखी तळवर आम्ही एक मॉडेल लेआउट तयार केलं आहे. त्या ठिकाणी जसं उदाहरण मी सांगतो की आम्ही मोबाईल टॉयलेट्स वापर करतो. आता मोबाईल टॉयलेटचा प्रॉब्लेम काय आहे की जर 6-7 लोकांनी वापर केला तर त्याची कॅपॅसिटी फुल होऊन जाते. त्यानंतर त्याला सक्शन मशीन पासून सक करून तुम्हाला डंप करावे लागते. त्यानंतरच ते पुन्हा वापर करण्यासारखं होऊ शकते. म्हणून जर तुम्ही सेप्टिक टँक अंडरग्राउंड सेप्टिक टँक प्रत्येक पालखी तळवर तुम्ही तयार केलं, मोबाईल टॉयलेट्स तुम्ही वापर करा पण त्याच्या वेस्ट साठी तुम्हाला अंडरग्राउंड सेप्टिक टँक तयार करावे लागेल. परमनंट पिण्याचे पाणीचे तुम्हाला परमनंट काही हे करावे लागेल. काही एरियाला तुम्हाला कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे. इंटरनल जे रोड आहेत टॉयलेट शौचालय पर्यंत पोहोचण्यासाठी स्नानगृह पर्यंत पोहोचण्यासाठी तो इंटरनल रोड परमनंट केला पाहिजे. त्याप्रमाणे एक मॉडेल लेआउट आम्ही प्रत्येक पालखी तळच्या तयार केला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही तो दाखवला आहे आणि त्यांची पण मंजुरी आम्हाला मिळाली आहे. त्याप्रमाणे त्याच्या कसं डेव्हलपमेंट करता येईल ऑलरेडी त्यांची त्याबद्दल तयारी सुरू आहे. तर प्रत्येक पालखी तळवर मॉडेल लेआउट आणि तसेच पालखी मार्गवर काही ठराविक ठिकाणी हिरकणी कक्ष शौचालय महिलांसाठी स्नानगृह तो आम्हाला परमनंट केला पाहिजे. त्याची पण तयारी आहे आमची. जे आमचे सर्व जे वारकरी येत आहेत त्यांचं मी स्वागत करतो. त्यांना मी आश्वासन देतो की स्वच्छताबद्दल, आरोग्याबद्दल, सुरक्षिताबद्दल, आपत्ती व्यवस्थापन बद्दल, आपले प्रत्येक सोयी सुविधाबद्दल गेल्या 2 महिन्यापासून पूर्ण जिल्हा प्रशासन सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आम्ही फील्डवर आहोत. जे 10 मानाचे पालखी आहेत त्यांचे 16 प्रमुख आणि त्यांचे विश्वस्तांच्या सोबत आमची 2-3दा ऑलरेडी बैठक पण झाली आहे. त्यांची जी सूचना आहेत त्यांची जी मागणी आहेत त्याची अंमलबजावणी 100% काटेकोरपणे इथे सुरू आहे. तर जे वारकरी आमच्याकडे येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा आम्ही होऊ देणार नाही. कुठल्याही प्रकारच्या त्यांना प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही. 2 महिन्यापासून आम्ही सगळे फील्डवर आहोत. पूर्ण रात्री दिवस आम्ही काम करत आहोत. तो आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत आहे आणि मी आश्वासन देतो की आपल्यासाठी खूप चांगला अनुभव होईल यावर्षी. धन्यवाद. धन्यवाद.